आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज येते. सोलापूरमध्ये लोकशाही धोक्यात, निवडणूक प्रक्रियेवर संशयाचं सावट, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला. मतदान ईव्हीएम मशीन पेट्या थेट एका ढाब्यावर आढळल्यानं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी गंभीर आरोप करत काही संशयित व्यक्ती ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं. विशेष म्हणजे या व्यक्तींना थेट जाब विचारण्यात आला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळालं असल्याचा आरोप केला जातोय. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून खुलासा करताना तहसीलदार सचिन मुळीक यांनी संबंधित ईव्हीएम मशीन अतिरिक्त असल्याचा दावा केलाय. मात्र या सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न असा उपस्थित केला जातोय की जर मशीन अतिरिक्त होत्या तर त्या ढाब्यावर कशासाठी ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी कोणी कोणाच्या आदेशानं आणि कोणत्या सुरक्षेत त्या ठेवल्या, मतदान झालेल्या मशीन आणि अतिरिक्त मशीन यात नेमका फरक ओळखण्याची जबाबदारी कोणाची, लोकशाहीच्या पायावर उभी असलेली निवडणूक प्रक्रिया अशी ढिसाळ कशी होऊ शकते, असे संतप्त सवाल आता नागरिक आणि राजकीय पक्ष उपस्थित करतात. ईव्हीएम सारख्या संवेदनशील यंत्रणेबाबत प्रशासनाची ही बेफिक्री, ही नियोजित दुर्लक्ष असा संशय बळावत आहे. या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, की हा प्रकारही नेहमीप्रमाणे फक्त अतिरिक्त मशीन या कारणावर गुंडाळला जाणार, हा खरा प्रश्न आहे. नोटा छापाचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या, आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती, आणि हा इथं अधिकारी अरे काय काय असं ना पेट्या म्हणजे थोडं समजलं का?